असं नाही थांबा थांबा थांबा, पहिल्यापासून व्हिडिओ बघा आणि मग लाईक शेअर सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत काय खाटूक खुटूक, कसं खाटूक खुटूक. तर बघा मग खाटूक खुटूक करायची प्रोसेस. तर खाटूक खुटूक करायच्या आधी मसाला करून घेतला, कारण मटण ऑन द वे होतं. तवर कॅन मग मम्मी म्हटली मटण येईपर्यंत मग भाकऱ्या करून घेऊया, म्हणून तिनं तांदळाचं पीठ मळलं आणि मग भाकऱ्या थापायला चालू केल्या. भाकरी बघा कशी थापून अशी मस्त तव्यात टाकली आणि कशी बॉल सारखी टुम्म फुगली आहे भाकरी. तर भाकऱ्या मग जेवढ्या लागतात तेवढ्या करून घेतल्या भाकऱ्या. तोपर्यंत मग पप्पा मटण पण घेऊन आले. मटण आणून मग ते मांदं वेगळं, ते छोटे मोठे पीस होते ते छोटे पीस सगळे करून व्यवस्थित साफ करून घेतले. काळीच बघा कसं दिसतंय भारी की नाही. तर सगळं असं व्यवस्थित साफ करून घेतले. छोटे छोटे तुकडे, जास्त मोठे होते ते तुकडे छोटे करून घेतले आणि मग एका कढईमध्ये काढून घेऊन असं स्वच्छ पाण्यानं 2 ते 4 वेळा पाण्यानं धुवून घेतलं. आणि ते मांदं काढून ठेवलं होतं चरबी, ती सुद्धा स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेतली. मग कुकरमध्ये जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये मांदं टाकायचं. मांदं टाकल्यानं काय होते, कट भारी येतोय वरती रश्शावर. मग त्याच्यामध्ये कांदा, हळद, हिंग टाकून सगळं व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं आणि मटण त्याच्यामध्येच टाकून घ्यायचं. आणि त्या मटणाला जोपर्यंत पाणी सुटत नाही तोपर्यंत ते मटण वाफवून घ्यायचं. मटण वाफवल्यानंतर मग त्याच्यामध्ये घरचं लाल तिखट टाकून घेतलं आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि दोन्ही मिक्स छान केलं आणि परत थोडा वेळ ते वाफवून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग गरम पाणी त्याच्यामध्ये टाकून कुकरच्या 6 ते 7 शिट्ट्या करून घेतल्या. आणि त्याच्यानंतर मग बघू शकताय कसं छान शिजलंय. एकदम हाडापासून वेगळं मटण होत होतं. बिन मसाल्याचं पण त्याचा रिव्ह्यू ह्यांच्याकडूनच ऐका तुम्ही. गरम केवढा आहे, चांगल्यापणे शिजलेलं पण आहे. जरा अजून शिजवायला पाहिजे जरा. आणि चांगलं आहे, गरम आहे, छान आहे. यम्मी, वाव, मस्त आहे. खूप आवडलंय. श्लोक तुला मला पण मसाला घातला नाही तरी बी कसे पोरं भुरकून प्यायला लागलेत बघा रस्सा. मस्त आहे, यम्मी, मला खूप आवडलंय. केलाच बाई, मस्त आहे, लय भारी आहे. त्यांची चव करून झाल्यानंतर जो मसाला करून घेतला होता तो रश्श्यात टाकला आणि त्याच्यातून मटण वेगळं केलं होतं आणि मग मसाला जो होता तो रश्श्यामध्ये टाकला आणि उकळवून घेतला. आता जे मटण काढून ठेवलं होतं त्याला फोडणी घालायची होती, तर त्याच्यासाठी तेल टाकलं भांड्यामध्ये आणि कांदा परतवून घेतला. त्याच्यामध्ये हिंग, हळद आणि थोडंसं लाल तिखट टाकून घेतलं. हे तिखट घरातलंच आहे आणि जो मसाला थोडा राहिला होता तो परत भाजीसाठी म्हणून आणि त्याच्यामध्ये टाकलाय. आणि परत तो मसाला, त्याला तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे आणि मसाला भाजल्यानंतर मग त्याच्यामध्ये मटण टाकून घ्यायचं आहे. हे मटण शिजलेलं बाजूला काढून ठेवलं होतं ते त्याच्यामध्ये टाकून घेतले. आता हे मटण टाकून झाल्यानंतर चांगलं परत परतवून घ्यायचं आहे. जरा समजा तुम्हाला त्याच्यामध्ये थोडीशी ग्रेव्ही पाहिजे असेल तर रस्सा जो आपला असतो तोच थोडासा टाकायचा त्याच्यामध्ये आणि मग शिजवून घ्यायचं. तर बघा रश्शाला कसा मस्तपैकी कट आलाय भारी. तर इकडं मटण पण शिजून झालेलं आहे तयार. तर आता जेवायची तयारी आहे. तर जेवणाच्या आधी आमच्या इथे नैवेद्य करतात, तर तो नैवेद्य चालू आहे आणि मग हे आता ताटं करायला चालू आहेत सगळ्यांची. तर आम्ही गावी सगळे एकत्र आलो की ह्याचं पत्रावळ्या म्हणतोय आम्ही. पत्रावळ्या आणि प्लॅस्टिकच्या बाउलमधून जेवतो. तर कांदा वाटायला इथे चालू आहे. तर सगळेजण आता जेवायला बसलेत. ताटं झालेली आहेत तयार. तर तोपर्यंत आम्ही घेतो जेवून. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.